नमस्कार मित्रांनो, एस-ए-पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलला, आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके. आता आपण जे व्हिडिओ बनवतोय आपल्या मराठी माणसांसाठी, ओके, ते एस-ए-पीच्या माध्यमातून तुम्हाला मी एक जागरूक करण्याचं काम करतोय. आपले जे एस-ए-पी कन्सल्टंट आहेत किंवा जे आपले मराठी माणसं आहेत ज्यांना एस-ए-पी क्षेत्रामध्ये करिअर करायचं, ओके. आणि काहींनी केलेलं पण आहे आणि काही आता सध्या करतायत. तुम्हाला चांगलं यश मिळो अशी इच्छा आहे. ओके. त्यासाठीच आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला हेल्प करतोय, बरोबर. बट हे सगळं करत असताना एस-ए-पीच्या या क्षेत्रामध्ये सध्या सुरू काय आहे, ओके, म्हणजे आपण काय म्हणतो करंट अफेअर्स किंवा जसे आपले एमपीएससी यूपीचे स्टुडंट्स असतात त्यांना सतत जगाशी काय चाललेलं आहे याचे अपडेट ठेवावं लागतं. तसंच ॲज अ एस-ए-पी कन्सल्टंट आपल्याला पण एस-ए-पीच्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे याचं अपडेट पाहिजे, बरोबर. आणि त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय की एक्झॅक्टली हे जे एस-ए-पीचं वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये आपल्या टेक्निकल म्हणजे जसं की तुम्ही एस-ए-पी एम-एम, एस-डी, पी-पी केलेलं आहे, टेक्निकल काही कन्सल्टंट आहेत, तर तुम्हाला तुमच्या कोअर कन्सेप्ट ह्या माहिती असतात. बट इन जनरल एस-ए-पीच्या कन्सेप्ट काही ज्या असतात त्या आपल्याला ॲज अ कन्सल्टंट म्हणून आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर. तर त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच कव्हर करणार आहे. तर चला आपण हा व्हिडिओ बघूयात. काही गोल्डन पॉईंट्स पण मी तुम्हाला सांगत असतो, तर ते प्रॉपर तुम्ही लक्षात ठेवत चला आणि व्हिडिओ स्किप न करता बघत चला. कारण एकदा व्हिडिओ बघितला की परत बघायची गरज नाही. तुम्ही स्किप केला, तो पॉईंट तुमचा विसरला की काहीतरी नॉलेज गॅप लगेच तुमचा येणार. ओके. चला, सो शेवटपर्यंत माझ्यासोबतच राहा तुम्ही आता. ओके. तर बेसिकली पहिल्यांदा तुम्हाला मला डिस्कस करायचं आहे की एस-ए-पी व्हर्जन्स. ओके. जसं की आपण डिस्कस करतो किंवा तुला माहिती आहे की एस-ए-पी हे 1972 मध्ये मार्केटमध्ये लॉन्च झालं होतं, बरोबर. पण तिथून ते आत्तापर्यंत, ओके, एस-ए-पी मध्ये भरपूर काही चेंजेस झाले. म्हणजे एस-ए-पी असं काही एकदा फुल प्रॉडक्ट रेडी झाला आणि तो मार्केटमध्ये आला असं नाहीये ना. जसं की तुम्ही अपडेट बनता, बरोबर. तर काही आपल्या मोबाईलला सॉफ्टवेअरचे अपडेट्स येत राहतात कंटिन्युअसली, म्हणजे काही ना काही त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात. तसं एस-ए-पी मध्ये पण व्हर्जन चेंज होत राहतं. ओके. ते तुम्हाला माहिती आहे. आता सगळ्यात लेटेस्ट न्यूज म्हणजे ईसीसी मध्ये आता बंद होते आणि S4 ला जातोय आपण, बरोबर. ते पण मी कव्हर करणार आहे. बट हे व्हर्जन्स चेंज होत आहेत, राईट. सो एस-ए-पी काय करते की तुम्हाला इथे दिसत असेल पुढे की YYMM हे काय आहे? इयर. म्हणजे पहिले 2 कॅरेक्टर असतील ते इयर, दुसरे 2 असतील ते मंथ असेल. ओके. तर हे का सांगतोय? तर ह्याचा रेफरन्स असा आहे की बघा, आपल्याकडे आता 24/02 म्हणजे फेब्रुवारी 2024, राईट. 24 हा वर्ष आहे आणि 02 हे काय आहे? मंथ आहे. म्हणजे फेब्रुवारी 24 मध्ये एस-ए-पी S4 HANAचं क्लाउड पब्लिक एडिशन आलं. ओके. आणि परत 8 मध्ये पण क्लाउड पब्लिक एडिशन त्यांनी काय केले? चेंजेस केले, थोडेसे अपग्रेड आणलं. आता हे पाठीमागचं रिझन काय? तुम्हाला क्लाउड, पब्लिक आणि प्रायव्हेटचा डिफरन्स सांगेलच मी. हे सर्च करायचंय तुम्हाला, इन डिटेलमध्ये स्टडी करायचंय. ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्हाला एक प्रॉपर परिपूर्ण एक एस-ए-पी कन्सल्टंट मला बनवायचं आहे. आपला मराठी माणसांचा हात कोणी धरलाच नाही पाहिजे. ओके. हेच आपलं टार्गेट आहे. तर एस-ए-पी काय करतंय? दरवर्षी नवीन नवीन एडिशन्स आणताय. ओके. जसं की तुम्हाला EHP माहिती आहे, ECC 6.0, ओके. अशा काही गोष्टी माहिती आहेत ना, तेच. ओके. आपले भरपूर व्हिडिओज आहेत, तुम्हाला लक्षात येईलच ते. हळूहळू मी पण तुम्हाला सांगतोय, बरोबर. पण 2024 मध्ये एस-ए-पीने दोनदा अपग्रेड घेऊन आला एस-ए-पी. एक फेब्रुवारीमध्ये आणि एक ऑगस्टमध्ये. त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? तर बघा, मी तुम्हाला थोडेसे 15 पासून ते 23 पर्यंतचे खाली इथं अपडेट दिलेले आहेत की नोव्हेंबर 2015 मध्ये द फर्स्ट रिलीज ऑफ S4 HANA सूट आलेलं होतं. देन 16/10 म्हणजे काय? ऑक्टोबर 2016 इथं काय आलं की एनहान्स्ड युजर एक्सपिरियन्स विथ फ्युरी 2.0. फ्युरी ऍप्लिकेशन मध्ये थोडंसं अपग्रेड आणलं. देन इथे 2023 मध्ये काय आणलं? सॉरी 2023 मध्ये. आता इथे बघा, इथे इयर दिलेला आहे डायरेक्ट. आता इथे तुम्हाला तर हा डिफरन्स पण आहे. तर त्यांनी काय केलं, फक्त 23 मध्येच एक नवीन मोठं अपडेट आणलं. असं होतं. तर मंथ वाईज पण आहे आणि इयर वाईज पण आहे. हा डिफरन्स लक्षात घ्या थोडंसं. तर 20, 21, 22, 23 पर्यंत त्यांनी इयर वाईज अपडेट्स आणले होते. 24 मध्ये काय आलं? 2 आणले. त्यामुळे मग ते कन्फ्युजन नको म्हणून ते फेब्रुवारी 24 आणि ऑगस्ट 24 असं केलेलं आहे त्यांनी. तर इथे तुम्हाला मी थोडंसं दिलेलं आहे की लेटेस्ट इनोव्हेशन्स विथ ॲडव्हान्स ऑटोमेशन अँड क्लाउड नेटिव्ह कॅपॅबिलिटीज, म्हणजे क्लाउडवरती थोडासा फोकस त्यांनी केलेला आहे. देन इथे काय केलं 22 मध्ये? स्ट्रीमलाईन प्रोसेसेस. म्हणजे काय होतं, एस-ए-पी स्वतः काय करतं का? तर करतं, बट
कोणाच्या आधारावरती करतं तर लक्षात घ्या, SAP ही खूप मोठी कंपनी आहे, प्रॉडक्ट आहे थोडक्यात, आणि मार्केटमध्ये भरपूर कंपन्या SAP यूज करतायत आजकाल, राईट? सो काय होतं, प्रत्येक वेळेस जर काम करत असताना ॲज अ कन्सल्टंट काही आपल्याला बग सापडतात, काही इश्यूज सापडतात, ते आपण SAPला रिपोर्ट करतो. मग SAP काय करतं, तर भरपूर कस्टमर्सकडून जर तो इश्यू आला तर त्याच्यावरती काम करतं, तो इश्यू फिक्स करतं, आणि ते जर ते रिलीज करतात ना, स्ट्रीमलाईन प्रोसेस, तर त्याच्यामध्ये ते काय करतं, करेक्ट करतं, तो बग रिझॉल्व्ह करतं, फिक्स करतं. म्हणून आपले बेसिस कन्सल्टंट सिस्टम पॅचेस किंवा अपग्रेड करत असतात, राईट? तर ते करतात. जसं आपण मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन अपडेट करतो तसं बेसिस कन्सल्टंट आपली SAP सिस्टम पण जसं जसं हे पॅचेस येतात तसं टेस्टला ते अपडेट करत राहतात. तर हे सध्या आता क्लाउड पब्लिक एडिशन वरती 2 आलेले आहेत. आता 2025 मध्ये पण काही येतील, ते आल्यानंतर मी व्हिडिओ बनवेलच. बट हे तुम्हाला मला सांगायचं होतं की अशा पद्धतीने YYMM किंवा YYY असे इयर वाईज हे व्हर्जन्स SAPचे दरवर्षी येत असतात. तर याच्यावरती नजर ठेवायची आपल्याला. आलं की एकदा फक्त रीड करायचं की नवीन आलेलं काय आहे. ओके, म्हणजे आपण मार्केट सोबत राहू. ओके, मला हे सांगायचं होतं. नेक्स्ट आता आपण डिस्कस केलं की क्लाउड 2024 मध्ये, 23 मध्ये त्यांनी फोकस द्यायला चालू केला. 24 मध्ये तर त्यांनी चांगलं अपग्रेड आणलं. ओके, पब्लिक क्लाउडचं. आता पब्लिक आणि प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय, त्याचं आपण थोडंसं इथे बघूयात. ओके, बट तुम्हाला इथे साईडला बघितलं असेल तर तुम्ही सास म्हणजे काय, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ओके, पास म्हणजे काय, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. SAC म्हणजे काय, तर अनालिटिकल क्लाउड. ओके, SAP अनालिटिकल क्लाउड आहे, S4 क्लाउड आहे, राईट? ह्या कन्सेप्ट काय आहेत तुम्ही एकदा सर्च करून बघा, इन डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल. बट सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे सॉफ्टवेअरमधून तुम्हाला सर्व्हिस देत आहेत ते. क्लाउड अनालिटिकल म्हणजे काय, नवीन एक मॉड्यूल इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे तुमचा डेटा अनालिटिक्स जे आहे, डेटा सायन्स जसं आहे ना, तशा टाईप्स म्हणतो, डेटा सायन्सच नाही आहे हे, तर SAP अनालिटिकल क्लाउड. ओके, तर अनालिटिकल क्लाउड म्हणजे इथे प्रोसेसिंग, डेटा अनालाइज करणे. आजकाल डेटा सायन्सला जेवढं महत्व आहे तेवढंच अनालिटिकल क्लाउडला महत्व आहे. तर SAP मध्ये हे डेटा सायन्स सारख्या टाईपसाठी एक SAC घेऊन आलेला आहे. ओके, आणि मग S4 क्लाउड म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की 2 टाईप्स असतात, ऑन प्रिमाइस आणि क्लाउड डेटाबेसमध्ये. ओके, त्याच्यावरती आपलं SAP ऍप्लिकेशन चालतंय. जसं की मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं बघा, आठवत असेल तर तुम्हाला, की आपल्या 3 टायर आर्किटेक्चर असतं SAP मध्ये, राईट? तर त्याच्यामध्ये डेटाबेस हा एक लेअर असतो आर्किटेक्चरचा. तर तो डेटाबेस हा ऑन प्रिमाइस आहे की क्लाउड आहे, म्हणजे काय, मोबाईल तुमच्या सॉफ्टवेअर लॅपटॉपमध्ये घेऊयात आपण. लॅपटॉपमध्ये हार्ड डिस्क SSD आहे, तो झाला ऑन प्रिमाइस. बट तुमचं गुगल स्टोरेज आहे, गुगल ड्राईव्ह वगैरे जे आहे ना, ते झालं क्लाउड डेटा. ओके, तर SAP मी आता क्लाउडवरती फोकस केलाय. तर पब्लिक क्लाउड आणि प्रायव्हेट क्लाउड, त्याच्या अगोदर मी तुम्हाला SAP पब्लिक क्लाउड जे डेफिनेशन आहे ते थोडंसं रीड करून दाखवतो, की हे क्लाउड बेस्ड सोल्युशन अँड सर्व्हिस होस्टेड ऑन पब्लिक क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सच ॲज, बघा, AWS आहे, Amazon वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट Azure आहे, गुगल क्लाउड आहे, बघा. आणि हे काय करतंय, फ्लेक्झिबल, स्केलेबल अँड कॉस्ट इफिशियंट ऍक्सेस टू SAP ऍप्लिकेशन अँड सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे तुम्हाला फिजिकल डेटाबेस मेंटेन करायची गरज नाहीये, कम्प्लिटली ऑन प्रिमाइसेस म्हणजे हे रिमूव्ह करायचा प्रयत्न चालू आहे. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं तर डिफरन्स लक्षात येईल, की पब्लिक आणि प्रायव्हेटचा मेन डिफरन्स असा असतो की पब्लिक क्लाउड म्हणजे काय, की समजा 1000 GB डेटा आहे आणि 100 GB असा 10 कंपनीला दिलेला आहे, बरोबर? त्याच ठिकाणी प्रायव्हेट म्हणजे काय, 1000 GB डेटा आहे, तो पर्टिक्युलरली एका कंपनीसाठीच तो बनवलेला आहे. तर इथे तुमचं काय होतं, की सेपरेट तुमच्यासाठीच तो. आता जसं गुगल आहे ना, त्यांच्याकडे कितीतरी TB मध्ये डेटा असेल, राईट? तुम्हाला 5-5 GB देत आहे. बट जर स्वतःचा डेटाबेस असेल क्लाउडवरती तर तो प्रायव्हेटमध्ये येणार, राईट? तर याचा अर्थ आहे तो. आता कॉस्ट. कॉस्ट म्हणजे काय आहे, की बघा, वेगवेगळे आहेत, तर म्हणजे 1000 लोक म्हणजे 1000 TB आहे, एक 1000 TB आहे. तर 10 जणांनी वाटून घेतला तर ते 100% कॉस्ट कमी आहे. बट एकाला जर तो 1000 पाहिजे असेल तर तिथं कॉस्ट जास्त आहे. स्केलेबिलिटी म्हणजे काय, हाय आणि फ्लेक्झिबल. ओके, जसं तुम्ही डेटा वाढवू पण शकता, त्याचा पाहिजे तसा घेऊ शकता. बट एकदा क्लाउडला डेटा तुम्ही सेटअप केला म्हणजे 1000 TB, तर तो कसा आहे, तुमच्या हार्डवेअरवरती डिपेंड असेल, तुम्हाला ते पाहिजे की नाही. एवढा फ्लेक्झिबल नाही आहे तो. ओके, तर अशा पद्धतीने तुमचा जो डिफरन्स आहे तो मला कव्हर करता येईल. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल. तर SAP काय करतंय, क्लाउड
सोल्युशनवरती फोर्स करते सध्या. ओके, कारण कॉस्ट, स्केलेबिलिटी, सिक्युरिटी, राईट. कारण स्वतःच प्रायव्हेट असेल तर सिक्युरिटी जास्त असते. किंवा अपग्रेड, काही डेटाबेसमध्ये अपग्रेड करायचं असेल तर ऑन प्रिमाइस असेल तर तुम्हाला कसं तुमच्या सर्व्हर रूमला वगैरे अपग्रेड करण्यासाठी थोडं लिमिटेशन येतं. बट क्लाउड असेल तर एकदा का ते ऑनलाईन अपडेट झालं ते ऑटोमॅटिकली तुमचं डेटाबेस अपग्रेड होतं. बरोबर. आणि ग्लोबल ऍक्सेस तुमचं कसं असतं, क्लाउड असेल तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही ते ऍक्सेस करू शकाल. प्रॉपर डेटाबेस तुमचा कितीही टीबी असू देत. मग जर ऑन प्रिमाइस असेल तर तुम्हाला ती सर्व्हर रूम मेंटेन करा, फिजिकल डेटाबेस मेंटेन करा, सिक्युरिटी आली, काही अननेसेसरी समजा तुमच्याकडे काही नॅचरल क्लायमेट आल्या तुम्हाला, काय काही नॅचरली काही होऊ शकतं रूममध्ये, काही फायर होऊ शकतं, तर ते तुमचं सगळं डेटा लॉस होऊ शकतो, राईट. अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी क्लाउड हे एसएपी सध्या फोर्स करत आहे. ओके, सर क्लाउड बेस्ड सोल्युशनसाठी तर तुम्ही सर्टिफिकेशन बघत असाल तर तिथे पब्लिक आणि प्रायव्हेट क्लाउड आजकाल दाखवलं जात आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे, आपल्या जगात काय चाललंय ते सांगतोय, आपण डिस्कस करतोय, राईट. एसएपी IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, तुम्ही ऐकलं असेल की आजकाल मशीन लर्निंग जे आहे किंवा तुमचं AI आहे त्याला जास्त फोकस दिला जातो, राईट. त्याच्यावरती म्हणतायत. मग एसएपी मध्ये पण अशा गोष्टी आता यायला लागलेल्या आहेत. ओके, पहिली काय आहे, रिअल टाइम डेटा इंटिग्रेशन. हे काय करतंय की तुमचा डेटा कलेक्ट करतंय, अनालाइज करतंय आणि इंटिग्रेट करतंय एसएपी सिस्टम बरोबर. ह्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं असेल मला, तर मी काय म्हणेल की IoT म्हणजे काय येतं, इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग, सेन्सर्स वगैरे असतात ना ते येतात. आता तुमच्या कारमध्ये काय आहे की सेन्सर्स आहेत, बरोबर. इंजिन गरम झालेलं आहे ते लगेच रेड लाईट दाखवतो तुम्हाला, बरोबर. किंवा सीट बेल्ट लावला नाहीये ते आवाज येतो, बरोबर. समजा टायर पंक्चर झालेला आहे तिथं कळतं टेम्परेचर, प्रेशर. तर अशा पद्धतीने ज्या गोष्टी आहेत, ओके, त्या IoT थ्रू होतात. तर एसएपी मध्ये पण तेच आहे. समजा तुम्हाला काही मशीन मेंटेनन्स करायचं आहे कंपनीमध्ये, जिथे जर सेन्सर बसवलेला असेल तर तो सेन्सर काय करतो, मशीनचा परफॉर्मन्स मेजर करणार, तो अनालाइज करणार, तो सांगणार की हा मशीनचं मेंटेनन्स तुम्हाला करावं लागणार आहे नेक्स्ट मंथमध्ये. मग सिस्टममध्ये तुमच्याला माहिती आहे तुम्हाला की मेंटेनन्स करायचं असेल तर हे पार्ट चेंज करावे लागतात, ऑइल चेंज करावं लागतं, ह्या बेरिंग चेंज करावं लागतात. तर ऑटोमॅटिकली सिस्टम डिटरमाइन करणार आणि त्याच्या अगेन्स्ट ती पर्चेस ऑर्डर वगैरे क्रिएट करणार रेसिपी मध्ये. अशा गोष्टी आलेल्या आहेत आता, हे इंटिग्रेशन्स येत आहे फ्युचरमध्ये. ओके, आणि काही काही जण यूज करायला स्टार्ट झाले. तर एक कलेक्ट डेटा करतं, अनालाइज करतं. ओके, एक एक्झाम्पल तुम्हाला मला सांगायचं होतं. ॲटोमेशन्स, इथं AI ऑटोमेशन होतं रिपोर्ट जनरेशनसाठी, ओके, किंवा मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेनसाठी, की AI आयडेंटिफाय करतं की बाबा मार्केटमध्ये डिमांड कशी आहे, किंवा तुमच्याकडे जसं MRP आहे ना, बेस्ड ऑन दी पास्ट अँड फ्युचर कन्झम्पन्स, तर तुम्हाला रिक्वायरमेंट जनरेट करतो. तसं AI आता करणार आहे. ठीक आहे, जसं मी मेंटेनन्स सांगितला AI, तरी ते इम्प्लिमेंट केलं तर तुमच्या लक्षात येतं की AI काय करतात. एक मशीन आहे, 6 महिने झाले मेंटेनन्स केलाय, बट 6 वर्षापासून ती सिस्टम तुम्ही मशीन यूज करताय. तर तसं जसं मशीन जुनी होत जाईल तसं मेंटेनन्स तुमचा लवकर करावा लागणार, राईट. 6 महिन्याचा 4 महिन्यावरती हे AI अनालाइज करणार ऑटोमॅटिकली. ओके, तर अशा गोष्टी आहेत या आपल्या एसएपी मध्ये आता सध्या इम्प्लिमेंट व्हायला चालू झालेल्या आहेत. ओके, तिसरी आहे इंडस्ट्री स्पेसिफिक सोल्युशन्स. म्हणजे काय की बघा, प्रत्येक इंडस्ट्री वेगवेगळी असते. जसं की केमिकल इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल आहे. प्रत्येकासाठी एसएपी मध्ये सोल्युशन्स वेगळे असतात, राईट. तर ते सोल्युशन्स आता IoT थ्रू सिस्टममध्ये आपण फीड करू शकतो. व्हॅरियस इंडस्ट्रीज मार्केट रिसर्च करून AI तिथे इम्प्लिमेंट आपण करू शकतो. ओके, तर लक्षात ठेवा, मशीन लर्निंग AI ची कन्सेप्ट होती. नेक्स्ट मला तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं होतं की सर्टिफिकेशन. एक चांगली न्यूज आता मार्केटमध्ये आलेली आहे. काही सर्टिफिकेट्स रिटायर्ड होत आहेत. म्हणजे काय, जे ओल्ड सर्टिफिकेट आलेले आहेत, भरपूर दिवसापासून चालत आलेले आहेत, ते एसएपी रिटायर केलेत. म्हणजे काय की तुम्हाला सर्टिफिकेशन वेबसाईटवरती गेला SAP training.com वरती, तर training.sap.com वरती तिथे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय काय सर्टिफिकेशनला तिथे रिटायर्ड म्हणून आले, ते एक्सपायर थोडक्यात केलेले आहेत, ते आता व्हॅलिड नाही आहेत असं म्हणू शकतो. आणि काही काही याला व्हॅलिडिटी दिलेली आहे, 1-2 वर्ष ते व्हॅलिडिटी असणार आहे, परत तुम्हाला सर्टिफिकेट करावं लागेल. किंवा आता अजून एक न्यूज आहे की आता मार्चमध्ये आणि काही मेमध्ये सर्टिफिकेशन जे तुम्ही केलेलं आहे ते एक्सपायर होत आहेत. तुम्हाला नवीन सर्टिफिकेशन करा, त्याचं
एक थोडंसं रिकमेंडेशन आहे. ओके, काही एवढा मेजर इम्पॅक्ट नाही पडणार आहे, पण एक माहितीसाठी. तर ही चाललेलं आहे मार्केटमध्ये, तुम्हाला ते माहिती पाहिजे. ओके, आता नेक्स्ट आहे, तर ह्याच्या अगोदर पण मी एकदा सांगितलं होतं की कस्टमर्स जे आहेत SAPचे 4,80,000 कस्टमर आहेत. वर्ल्ड वाईड डेटा सांगतोय बरं का, जगामध्ये सांगतोय मी. तर 4,80,000 कंपन्या ज्या आहेत त्या SAP यूज करतायत, प्रॉडक्ट SAPचे मॉड्यूल्स यूज करतायत. आणि त्याच्यामध्ये 86% वर्ल्डमधल्या सगळ्यात 500 लार्जेस्ट कंपनी ज्या आहेत ना, त्याच्या SAPचे कस्टमर्स आहेत, म्हणजे कंपन्या SAP यूज करतायत. ओके, आणि SAP कुठे कुठे यूज होते? 180 कंट्रीजमध्ये. हा लेटेस्ट डेटा आहे. याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकतो, तर तेवढं चुकलं असेल तर माफ करा. ओके, बट मी हा डेटा इंटरनेटवरूनच घेतलेला आहे आणि तुमच्यासाठी मी प्रेझेंट करतोय प्रॉपर. ओके, तुम्हाला माहिती पाहिजे, एवढं जरी माहिती असेल तरी मोर दॅन एनफ. म्हणजे बघा SAPला किती डिमांड आहे, किती कंपन्या SAP यूज करतात. ओके, नेक्स्ट अजून एक कन्सेप्ट मार्केटमध्ये आता बूम धरती आहे की BTP, SAP बिझनेस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म. म्हणजे काय? बघा, SAP हे एक ERP सॉफ्टवेअर आहे, बरोबर. वेगवेगळ्या मॉड्यूल्स बरोबर किंवा वेगवेगळ्या सिस्टम बरोबर SAP इंटिग्रेट होतं. तर त्याला SAP मध्ये ना सिस्टम इंटिग्रेट करण्यासाठी, म्हणजे SAP आणि नॉन SAP करण्यासाठी एक मिडलवेअर आपल्याला पाहिजे होतं. PI सिस्टम म्हणतो आपण त्याला. ओके, प्रोसेस इंटिग्रेशन जी आहे, तर ते पाहिजे होतं. पण SAP स्वतःचा एक मॉड्यूल आलेला आहे BTP, बिझनेस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म, जिथे तुम्ही कोणतेही ऍप्लिकेशन SAP बरोबर इंटिग्रेट करू शकता, डेव्हलप करू शकता. ओके, त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती काढाच तुम्ही, जस्ट एक माहिती म्हणून सांगितलं तुम्हाला. तर ते सध्या बूम धरत आहे. टेक्निकल जे लोक आहेत, SAP ABAP किंवा बेसिसचे लोक आहेत ना, ते BTP कडे सध्या ओळखत आहेत. तर तुम्ही जर बेसिस ABAP असाल ना, तर तुमचं नॉलेज घेऊन हे अपग्रेड करा स्वतःला थोडंसं. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते पण आता SAP मध्ये आलेलं आहे. ऑटोमॅटिक स्ट्रॅटेजीज, ओके, बॉट आलेला आहे. की क्रिएट परचेस ऑर्डर म्हणलं तुम्ही तिथे AI ला, किती परचेस ऑर्डर क्रिएट करताय, मटेरियल नंबर वगैरे दिलं तर, अशी कन्सेप्ट आलेली आहे. हे हळूहळू इम्प्लिमेंट होत आले. जर आपल्याला हे नॉलेज असेल, आपला जॉब जाणार नाही, टेन्शन घेऊ नका AI मुळे. पण त्याच्यासुद्धा आपलं अपग्रेड झालं पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ओके, नेक्स्ट आणि लास्ट आपलं काय आहे? ECC to S4 HANA. तुम्हाला माहिती आहे ECC आपण यूज करत होतो, ट्रेनिंग झालेलं आहे. आपला एक व्हिडिओ पण आहे ECC आणि S4 चा डिफरन्स, तो पण बघून घ्या. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तो आपला. बट तुम्हाला माहिती आहे का आता की ECC सपोर्ट आहे, बट आता एक काही अफवा पसरवत आहेत की 2027 ला SAP बंद पडणार आहे. असं काय नाहीये, त्याच्यावरती पण एक व्हिडिओ आहे आपला, तो पण बघून घ्या. 2027 ला ECCचा SAPचा सपोर्ट आहे प्रॉडक्टचा. म्हणजे काही इश्यू झाले तर SAP आपण तिकडे जातो SAP कडे, बरोबर. पण ECCचा सपोर्ट SAP आता बंद करते आणि S4 HANA तुम्हाला यूज करायला रिकमेंड करते. लेटेस्ट टेक्नॉलॉजी 27 पर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे तुम्ही आरामात S4 HANA शिकू शकता. आणि एवढा डिफरन्स पण नाहीये, थोडा डिफरन्स आहे. तेवढा जर शिकला तुम्ही तर आरामात तुम्ही S4 वरती करिअर करू शकता. ओके, तर ECC टू S4 HANA हे मायग्रेशन सुद्धा सगळ्या कंपन्या करत आहेत. ओके, SCC इम्प्लिमेंटेशन जे बंद झालेलं आहे, आता नवीन जे करत आहेत ते S4 HANA इम्प्लिमेंटेशन करतात. 2027 नंतर ECCचा सपोर्ट बंद होतो. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. तर हाच व्हिडिओ होता आपला. मला हे तुम्हाला सांगायचं होतं की आपलं SAP जे आहे इन मराठी जे चॅनल आहे ते आपल्या मराठी माणसांसाठी आहे. हा सपोर्ट करा. ओके, आपण मेंबरशिप चालू केलेली आहे. मेंबरशिपसाठी जावा, त्याचा व्हिडिओ आहे तो बघा, काय आहे तुमच्या लक्षात येईल. रेअर व्हिडिओ जे युट्यूबवरती कुठेही नाहीत असे बनवलेले आहेत. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करत राहा. जय महाराष्ट्र.